प्रमत्त, प्रमाद, प्रवाद, प्रलय. आता समजा तुमच्या हिशोबाने सोडवा. आता मला माहिती की तुम्हाला सगळेच येणार नाही, पण मला हे माहिती की सगळ्यांना या शब्दाचा अर्थ कळतो. प्रलय कळतो की नाही? हा, तसंच सोडवलंय आहे का नाही? हा. प्रलयचा अर्थ काय आहे? संहार. मग 4चं एक उत्तर जिकडं आहे ते उत्तर आहे. सिंपल आहे. म्हणजे जर येत नसेल तरचा विषय आहे. हा, येत असल्यावर उत्तमच. आता इथंच आहे एकाच ठिकाणी. 4चं एक इथंच आहे ना एकाच ठिकाणी, म्हणजे हेच उत्तर आहे. बाकी सोडवायची गरज नाही. आणि 4ही येत नसल्यावर मग मात्र अवघड आहे. 4ही पैकी किमान एक आलंच पाहिजे, है ना. प्रमत्त म्हणजे काय? धुंद, हा ना. प्रमत्त झालेला आहे म्हणजे धुंदी चढलेली आहे, माजलेला आहे असा अर्थ आहे त्याचा, हा ना. प्रमाद म्हणजे काय आहे? चूक. असं लोक वापरायचे अगोदर. म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडात वगैरे त्याच्याकडून प्रमाद झाला, हा, चूक झाली, ते प्रमाद ते पुल्लिंगी वापरायचे. प्रमाद झाला, हा ना. प्रवाद, प्रवाद म्हणजे काय? लोकवार्ता. लोकवार्ता वगैरे भरवतात ना, ते प्रवाद. उभी जोडणी आणि आडवी जोडणी असलेले कोणते शब्द बरोबर आहेत ते लिहा. हे येते तुम्हाला, शिकवलंय मी वर्ण विचारामध्ये, हा ना. न ला न तुम्ही दोन्ही पद्धतीने जोडू शकता, उभी आडवी. ल ला ल दोन्ही पद्धतीने जोडू शकता, उभा आडवा. म्हणजे इथं आडवाही चालेल, इथं उभाही चालेल. न ला न दोन्ही पद्धतीने, उभा आडवा. न ला न, ल ला ल, हा ना. अजून श ला च, श ला व, अश्व, पश्चिम लिहिले होते मी, पक्व. बरोबर, म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहे. योग्य जोड्या जुळवा बघा. अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद, गौण क्रियापद, हा ना. हे सोपं आहे, काही अवघड नाही येत तुम्हाला. अकर्मक क्रियापद कुठे आहे रे बाबा? तिला थंडी वाजते, वाजणारी थंडी. क्रिया थंडीवरच, तिच्यावर नाही. थंडीपासून सुरू झालेली क्रिया थंडीपाशी संपते. हिवाळा सुरू झाला, थंडी वाजल. हिवाळा संपला, थंडी खतम. म्हणजे थंडीपासून सुरू झालेली क्रिया तिच्याजवळ नाही संपत. कुणाजवळ संपते? थंडीजवळच. अकर्मक आहे, कर्म नाही आहे. संयुक्त क्रियापद कुठे आहे रे बाबा? तो नियमित वर्तमानपत्र वाचत जा. वाचत कृदंत आहे, जा त्याला मदत करतोय, म्हणजे संयुक्त क्रियापद आहे. बरोबर आहे. प्रयोजक क्रियापद कुठं आहे? प्रयोजक क्रियापद बाळूने बागेत आंबे पाडले, पाडणारा बाळू. आणि पडण्याची क्रिया कोणाकडून करून घेतो आहे? आंब्याकडून. हा. गौण क्रियापद न लगे मुक्ती धनसंपदा. धनसंपदेमुळे मुक्ती मिळत नाही, न लगे. धातू सांगितले होते गौण. आहे, नाही, पाहिजे. आहे, नाही, पाहिजे. आहे, आहेत, नाही, नको, नये, नलगे, नव्हे, पाहिजे, पाहिजेच. बस एवढेच. एवढेच आहेत जे गौण आहे, अनियमित आहेत. बरोबर आहे. काय उत्तर आहे? असं नीट सांगा, कारण मी तिथं बरोबर केलेलं असतं, इकडं चुकून तिसरंच होईल. नीट उत्तर सांगा. पा मो पेक्षा यांना होते तर बघूया आपण. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा.
हे वाक्प्रचार करून ठेवा व्यवस्थित. अर्ध्या वचनात असणे, है ना. काही लोक अर्ध्या वचनात असतात, नवीन नवीन प्रेमात पडलेले, नवीन नवीन लग्न झालेले, है ना. म्हणजे उत्सुकतेने दुसऱ्याचे शब्द झेलणे, खाली पडूच देत नाही. ती म्हणाल कसं हसू आलं, नवीन नवीन लग्न झाले तिकडं. अर्ध्या वचनात असणे, उत्सुकतेने दुसऱ्याचे शब्द झेलणे. अत्तर मुरणे म्हणजे आपण म्हणतो ना काहीतरी अत्तर मुरतय, म्हणजे काहीतरी गौड बंगाल आहे, म्हणजे उगीच आव आणणे. त्याचा एक दुसरा अर्थ आहे इथं, हे लवकर लक्षात येत नाही. उगीच आव आणणे. इळ्या भोपळ्या इतके सूत. आता इळा आणि भोपळा म्हणजे काय आहे, एकमेकाला कापणारच ना ते, है ना. म्हणजे काय, पक्के विरोधक. उपपावन करणे म्हणजे बाजू मांडणे. काय रे बाबा पर्याय 2 नंबर आहे. यस. 50 मुलांनी मिळून गणेशाची स्थापना केली. अधोरेखित विशेषणाचा प्रकार कोणता? 50 मुलांनी मिळून गणेशाची स्थापना केली. 50 संख्या विशेषण आहे का? आहे. गणनावाचक आहे का? आहे. पूर्णांकवाचक आहे का? आहे. क्रम आहे का? नाहीये. क्रम नाही. संख्या पण आहे, गणना पण आहे, मोजता पण येत आहे आणि पूर्णांकात पण आहे. म्हणजे तिन्ही बरोबर आहे. ए बी सी बरोबर. मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता? आता सर मराठी उपसर्ग आहे का? नाही. तो कोणता आहे? अरबी उपसर्ग आहे सर, हा ना. बाकी सगळे मराठी. अवय, दातकोस, फटकळ सगळे मराठी आहे. सरचिटणीस हा मात्र मराठी उपसर्ग नाही, अरबी उपसर्ग आहे. पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. यासाठी टॉपिक लिहायला लावला होता मी. अशी विधाने येतात पेपरला. आता तुम्ही जर टॉपिक लिहिला असता तर काय झालं असतं? अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. लगेच तुम्ही देवचं देवाला केलं असतं आणि देवाला झालंय वचा वा झालाय म्हणजे अचा आ झालाय, म्हणजे विधान बरोबर आहे. इथं पाठांतर बिठांतराने काही होत नाही. इथं तुम्हाला ते समजून घ्यावं लागतं, अप्लाय करावा लागतो. आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. ह्याचा आपला आवडीचा शब्द कुत्रा. हा, काय होणार रे बाबा? कुत्र्याला. कुत्र्या झालेला आहे म्हणजे आकारांत झालेला आहे का? झाला. बरोबर आहे. इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. इकारांत पुल्लिंगी नाम कोणते एक घ्या. तेली, माळी, कोळी घ्या की कोणता तर. तेली, तेल्याला काय झाला? याकारांत. म्हणजे सर्व विधानं कशी आहेत? बरोबर आहे. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, सामासिक आणि अनुकरणवाचक शब्द, है ना. प्रत्यय घटित म्हणजे शब्दाच्या पुढं प्रत्यय लागून. कुठं आहे रे बा? बघा. झोपाळू आळू आहे का नाही? झोप अधिक आळू, झोपाळू. दाता, गायक, अक्क आहे का नाही? प्रत्यय आहे. उपसर्ग घटित कुठं आहे? अणोज, प्रकृती आणि सुगंध इथं आहे. सामासिक शब्द कुठे आहेत रे बाबा? हा, आकंठ, प्रतिदिन, गावोगाव.
अनुकरणवाचक शब्द हे बघा, बडबड, लुटू लुटू, चामचाम. आलंच. काय आहे उत्तर? 3 येतात. बरोबर बघत चला. देवनागरी लिपी आर्यांनी भारतात आणली म्हणून तिला देवनागरी असे म्हणतात. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? तर आर्याला देव मानत होतो आणि देवानं आणलेली लिपी म्हणून देवनागरी. अक्षरांना मुरड घालून लिहिण्याच्या पद्धतीला मोडी लिपी असे म्हणतात व ती 13व्या शतकात उदयास आली. अर्ध बरोबर आहे. अक्षरांना मुरड घालून लिहिण्याच्या पद्धतीला मोडी लिपी म्हणतात, हे करेक्ट आहे. पण 13व्या शतकात नाही. हा, 12व्याच्या उत्तरार्धात, 12व्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आली. एवढ्यानं हे विधान चुकलंय. एवढंच कारण. व्याकरण या शब्दातील करण हा शब्द संस्कृत कृ या धातूपासून तयार झालेला आहे. बरोबर आहे? कृ पासून करण, करतो, केला, करेल वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे काय बरोबर येईल? ए आणि सी. बरोबर. योग्य जोड्या जुळवा. समापन कर्मणी, पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, शक्य कर्मणी. समापन कर्मणी कुठे रे? हा, बाबांची पोथी वाचून झाली. पुराण कर्मणे जो जो कीजे परमार्थ लावो. हा ना, मूळ प्राचीन भाषेतील सकर्मक धातूला जे जे ले लावून आपण प्राचीन कर्मणी, पुराण कर्मणी करतो. नवीन कर्मणी सर्वांना फुले दिली गेली, कडून नाही पण दिली जाणारी फुलं. मग फुलं झाडापासून तोडून आपोआप घ्या वाटून म्हणून येत नाही, म्हणजे माग देणारा कोणतरी आहे, जो गाळलेला आहे. शाबाश. शक्य कर्मणी माझ्याच्याने जिना चढवतो, म्हणजे मी जिना चढू शकतो, चढवतो. ओके. काय उत्तर? का? फारसी प्रत्यय लागून तयार न झालेला शब्द कोणता? दौलताबाद, गुन्हेगार, मजुरी आणि गोडसर. हा, कोणता आहे? सगळे सर नाही ना, मगाशीच एक्सप्लेन केलं. सर हा उपसर्ग लागला तर फारसी आहे आणि प्रत्यय लागला तर मराठी आहे. मगाशीच आत्ताच बोलले मी बोलता बोलता. प्रत्यय म्हणून आला तर मराठी आहे आणि उपसर्ग म्हणून आला सरचिटणीस, सरमुकादम वगैरे वगैरे, तर तो काय आहे? अरबी आहे. पाठ ठेवा, पाठ. सर उपसर्ग म्हणून आला अरबी, सर प्रत्यय म्हणून आला मराठी. हे गोडसर. पुढील विधाने वाचा. कर्मणी प्रयोगातील कर्ता तृतीयांश, चतुर्थ्यांश, सविकरणी तृतीयांश शब्दयोगी अव्ययांत असतो. असतो की नाही? असतो की? कर्मणी प्रयोगातील कर्ता, कर्ता कर्म नाहीये, कोण? कर्ता. तृतीय विभक्तीत असतो. असतो की शिवमने सफरचंद खाल्ले, आहे की तृतीया. चतुर्थ्यांत असतो का? असतो की मला डोंगर चढवतो, मी डोंगर चढू शकतो, असतो चतुर्थीत. सविकरणी तृतीयांत असतो. रामाच्याने काम करवते, रामाच्याने दोन दोन लागले ना, म्हणजे सविकरण आहे. आणि शब्दयोगी अव्यंत असतोच असतो नवीन कर्मणीत. हा ना, रामाकडून रावण मारला गेला, म्हणजे करेक्ट आहे ना विधान. बरोबर आहे. कर्मणी प्रयोगातील कर्ता धातू रुपेश असतो. हे मात्र कसं आहे? चुकीचं आहे ना, कारण कर्ता नाही, तिथं कोण धातू रुपेश असेल? कर्म.
जो प्रयोक्ते धातुरूपेश, कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश, कर्मणी प्रयोगात कर्म धातुरूपेश. धातुरूपेश म्हणजे क्रियापदाच्या रूपावर हक्क गाजवणार. कर्तरी प्रयोगात क्रियापदाच्या रूपावर कोण हक्क गाजवतो? कर्ता. कर्मणी प्रयोगात कोण हक्क गाजवतो? कर्म. त्यामुळे कर्तरीत कर्ता धातुरूपेश असेल आणि कर्मणीत कर्म धातुरूपेश असेल. बरोबर आहे, सांगितलंय मी. म्हणजे हे विधान कसं आहे रे बाबा? चुकीचं आहे. कारण इथं कर्म पाहिजे होतं, कर्म धातुरूपेश असतो असं पाहिजे होतं. बरोबर. शक्यतार्थक क्रियापदाचा भावे प्रयोग होत नाही, हे सुद्धा विधान कसं आहे? चुकीचं आहे. कारण शक्यतार्थक क्रियापद जी येतात अकर्मक त्याचा भावे होतो की तिला थोडे बोलवते, ती थोडे बोलू शकते. कुत्र्याला आता पळवते, कुत्रा आता पळू शकतो. आपण गौण कर्तृक भावेत घेतलं होतं, आठवते का? 3 प्रकार: पुराण भावे, समापन भावे, शक्य भावे. बरोबर आहे. हा, म्हणजे काय बरोबर आहे? फक्त पहिलं बरोबर आहे की? अरे सॉरी, नसतो म्हणले ना, नसतो म्हणले ना. असतो तिथं दिलंय नसतो, म्हणजे सर्व चूक आहे. खाली दिलेल्या शब्दांमधून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आता नाही चुकलं पाहिजे. क्रांती लिहायचे कसं लिहिणार तुम्ही? दीर्घ. आणि क्रांतिकारक लिहायचं म्हणल्यावर ह्रस्व. क्रांतिकारक. जाज्वल्य सिंगल ज, डबल ज नाही. तुम्ही हे लिहिलं असेल. पुढील विधाने वाचा. हे किंवा ते कोणते तरी एक असा अर्थ न्यूनत्वबोधक उभयान्वयव्यय सूचित करतात का? नाही. हे किंवा ते कोणते तरी एक असा अर्थ विकल्पबोधक उभयान्वयव्यय सूचित करतात. विकल्प अथवा किंवा वाक्य अगर नाही तर न्यूनत्वबोधक काय करतात? कोणत्या तरी एका वाक्यात कमतरता उणीव दोष दर्शवितात. राईट आहे. म्हणजे हे विधान कसं आहे? चुकलंय. न्यूनत्वबोधक उभयान्वयव्यय 2 वाक्यात विरोध दर्शवितात तर दर्शवितात. मी तिला भेटायला गेलो पण ती आली नाही. विरोध आहे. यायला पाहिजे होतं पण आली नाही. हे बरोबर आहे. मोडेल पण वाकणार नाही, हे न्यूनत्वबोधक उभयान्वयव्यांनी जोडलेले वाक्य आहे. बरोबर आहे की नाही? आहे. मोडणार आहे पण वाकणार नाही, म्हणजे ही कमतरता आहे ना न वाकण्याची, उणीव आहे, दोष आहे. म्हणजे काय बरोबर आहे? बी आणि सी बरोबर. बरं आहे. पहिल्याच्या तुलनेत समास. समास व सामासिक शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा. येथे तुम्हाला विभक्ती तत्पुरुष समास कोणता आहे रे? परपीडा. परांसाठी पीडा. साठी आहे म्हणजे कोणता समास आहे? चतुर्थी विभक्ती तत्पुरुष. परपीडा म्हणजे परांसाठी म्हणजे इतरांसाठी पीडा रे. काही राहतात की जन्मजात दुसऱ्यासाठी त्रास, हा तसलं वैते पर पीडा. गर्भ श्रीमंत, इथून तर कळलं पाहिजे. गर्भापासून श्रीमंत, ऊन होऊन, हे तरी कळलं पाहिजे ना. आलुक तत्पुरुष. कुठे आलुक? कथेकरी. युधिष्ठिर. कथे मधलाई युधी मधलाई लोप झाला नाही. कृदन तत्पुरुष. हा तनुज जन्मदा. तनुज तनूतून जन्मणारा. जन्मदा जन्म देणारी आई. है ना. दुसरे पद कृदंत असून स्वतंत्ररित्या मराठी भाषेत वापरता येत नाही, त्याला इथंच अर्थ प्राप्त होतो. बरोबर आहे. आणि लुप्त पद कर्मधारे.
हा, हे म्हणजे लुप्त पद कर्मधारे, म्हणजे नाव चेंज झाल्यानं गोंधळ झाला तुमचा, आहे का नाही. मध्यम पदलोपी समास, मध्यम पदलोपी समास है ना. आजी सासू म्हणजे कसली, सासूची आई, या नात्याने आजी सासू. घोडेस्वार, घोडा असलेला स्वार, म्हणजे ज्याच्या सोबत घोडा आहे तो त्यावर हा असलं. काय आहे उत्तर. चलो ओके. बघा, खालील शब्दांची बरोबर संधी ओळखा. शरत्काल, शरत अधिक काल, बरोबर आहे का. काय आहे, शरद असतो का, शरद काय असतो. काय की मॅडम, कोणता ऐकीन काय नाही की. शरत्काल शब्द शिकवलाय. विपद अधिक काल काय असतो. उत्तर काय दिले बघू द्या मला. विपत्काल काय असतो. विपद अधिक काल, आपत्काल, आपद अधिक काल, तसं शरत्काल, शरद अधिक काल, शरद. हा, म्हणजे हे शरद अधिक काल, शरत्काल, प्रथम व्यंजन संधी, राईट. षट अधिक शास्त्र, षड अधिक शास्त्र झालंय हे, षड अधिक शास्त्र, बरोबर. षटशास्त्र. वाक प्रचार, वाक अधिक प्रचार, हे मात्र करेक्ट आहे. म्हणजे काय बरोबर आहे, केवळ सी. खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनांचा गट ओळखा. महाप्राण व्यंजन सांगायची आहेत, खटकन सांगा. महाप्राण, श श फ भ, ज्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर टाकतो. गेले पुढचं पाठ, मागचं सपाट. रिव्हिजन करा, रिव्हिजन मस्ट, रिव्हिजन करा. तू रिव्हिजन कर, जेवढे जेवढे पोलीस भरतीचे कार्टे किंवा सरळ सेवा देणारे आहे, रिव्हिजन करा. याच्या बाहेर काही येत नाही पेपरला, चुकायचं नाही, आउटअपच घ्यायचे, काही येत नाही. त्यामुळे रिव्हिजन करा सगळ्यांनी. पुढील विधाने वाचा. अ किंवा या स्वरांपुढे ई आल्यास एनादेश संधीनुसार ये होतो. होतो का, नियमच आहे की होतो. अ या स्वरांपुढे ए आल्यास आई तयार होतो, याला वृद्धादेश संधी म्हणतात का, म्हणतात. कारण आपण वाढलेलं अक्षर घेऊन संधी करतो. एनादेश मधील व्यंजनाच्या जागी स्वरांचा उपयोग होत असेल तर त्या संप्रसारण असे म्हणतात. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे काय रे बाबा, सर्व. गाव जळे नि हनुमान बेंबी चोळे, या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. गाव जळे नि हनुमान बेंबी चोळे म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करायचं आणि आपण नामानिराळा राहायचं. म्हणजे हा, दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळ करायचं तर नुकसान, लंकलत राग लावायची आणि नामानिराळ राहायचं, असं. पाठ ठेवा आता. हे गेले उत्तर खाली वरी खाली वरी. स्तुती करण्यास योग्य, या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा. स्तुती करण्यास योग्य, याला आपण श्लाघ्य वर्तन असे म्हणतो. श्लाघ्य,
ते युट्यूब शॉर्ट्स बघा सगळ्यांनी, त्यात आहे. आत्ता मागे टाकलाय काही दिवसापूर्वी. ते जरा बघत राहा, अजून त्याचे बरेच पडणार आहे. सगळे शॉर्ट्स बघायचे, सगळे इथून तिथून. त्याच्यात हाय हे आरामात कव्हर होऊन जातं. असं पाहता पाहता मोकाट पाण्यापेक्षा कव्हर होऊन जातं. मिठण या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अनेक माणसांचा समुदाय, भाजीपाल्याचा बाजार, भग्नोत्साह होणे आणि धान्याचा दुकानदार. मिठण म्हणजे काय? मिठण म्हणजे अनेक माणसांचा समुदाय. आता पाठ ठेवायचे असले शब्द, पाठ ठेवायचे. त्यामुळे मी म्हटले ना, तुम्ही सगळे शॉर्ट्स पहा, इथून पुढे येणारे मागचे पहा. असं बसलं तर 25-30 शॉर्ट्स आरामात बघून होते 5 मिनिटात. बघा, त्याचा फायदा होईल, शब्दांवर जास्त आहे. एकदा बघायला काही हरकत नाही आपल्याला. उलट असं वाचण्यापेक्षा तसं ते लक्षात राहील. धान्याचा दुकानदार असतो त्याला काय म्हणतात रे बाबा? धान्याच्या दुकानदाराला काय म्हणता तुम्ही? वाणी म्हणता? धान्याचा दुकानदार म्हणजे मोदी. मोदी मोदी, हा मोदी रे, हा आपले मोदी नव्हे. मोदी म्हणजे धान्य दुकानदार. आता पाठ ठेवा. मोदी म्हणजे काय? धान्य दुकानदार. पुढील विधाने वाचा. विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क ख प फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्गाचा श होतो. नियमच आहे. विसर्गाच्या मागे अ आहे स्वर असून पुढे कृ धातूचे रूप आल्यास विसर्गाचा स होतो. हेही झाले. नम अधिकार बरोबर नमस्कार. हा, पदाच्या शेवटी येणाऱ्या र च्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास र तसाच राहून संधी होते. हे पण झाले. पुनराधिक जन्म बरोबर, म्हणजे सर्व बरोबर आहे. पुढील नकारार्थी वाक्याचे अचूक होकारार्थी वाक्य करा. अन्यायाला कोण प्रतिकार करणार नाही? काय विधान आहे? काय उत्तर येईल? अन्यायाला सर्वजण प्रतिकार करतील. कोण करणार नाही तर सर्वच जण करतील. पुढील विधाने वाचा. सामान्य नामे जातीवाचक असतात व त्यांचे अनेक वचन होते. बरोबर आहे. विशेष नामे व्यक्तिवाचक असतात व त्यांचे अनेक वचन होत नाही. बरोबर आहे. हेही बरोबर आहे. भाववाचक नामे नेहमी अनेक वचनी वापरले जातात. हे मात्र चूक आहे, कारण भाववाचक नाम सुद्धा एक वचनीच असतात, त्यांचं अनेक वचन होत नाही. म्हणजे ए आणि बी बरोबर. पुढील पैकी कोणत्या वाक्यात सामान्य नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे? हे असं खुना इकडं तिकडं चाललं रे बाबा. ते हलवलं की खुना इकडं तिकडं. जाऊ दे, मी तोंडीच सांगते. परत अजून हा ना, कुठं आलं अर्णव? हा, पुढील पैकी कोणत्या वाक्यात सामान्य नामाचा विशेष नामासारखा उपयोग आहे? सांगा बरं. अर्णव पाळण्यात निजला. सामान्य नामाचा विशेष नामासारखा. हा, आहे का नाही? बरोबर आहे. तर अर्णव म्हणजे समुद्र सामान्य नाम आहे, पण समुद्र पाळण्यात झोपणार नाही. अर्णव झोपलाय म्हणजे कुणाचं नाव आहे? मुलाचं नाव आहे. बरोबर. एक तळीराम झाडावर चढून बसला होता. हेही बरोबर आहे का नाही? पुन्हा विचार करा. एक तळीराम झाडावर चढून बसला होता. तळीराम जगप्रसिद्ध पात्र आहे. एकच प्याला नाटकातलं विशेष नाम आहे, हा ना. पण आता तळीराम झाडावर चढून बसला होता म्हणजे हे सगळे बेवडे. जे जे बेवडे ते ते तळीराम. म्हणजे विशेष नामाचा उपयोग कसा आहे? सामान्य नामासारखा. आपल्याला विचारलंय, हा, म्हणजे हे येणार नाही. बाबाने समाधानचे डोळे झाकले. समाधान मूळचं भाववाचक. उपयोग कसा झालाय?
विशेषणामासारखा समाधान ना, आपल्याला समाधान होते काही गोष्टीनं तसलं, बरोबर. हे आहे भाववाचक, पण उपयोग विशेषणामासारखा. ओवी शाळेत प्रथम आले. ओवी हे आहे सामान्य नाम. ओवी म्हणजे साहित्याचा प्रकार आहे ना, ओव्या ओव्या. आणि ओवी पहिली आली म्हणजे साहित्याचा प्रकार पहिला येणार नाही. मग ते कोणाचं नाव आहे? मुलीचं. सामान्य नामाचा विशेष नामासारखा, म्हणजे ए आणि डी बरोबर. हे बरोबर. पुढील विधाने वाचा. मराठी भाषेत एकाच अर्थाचे शब्द वेगवेगळ्या लिंगात वापरले जातात. जातात का? वापरतो ना. पुस्तक, ग्रंथ, पोती, तो ग्रंथ, ते पुस्तक, ती पोती, है ना. तो वाडा, ती इमारत, ते घर, वापरतो ना. काही अकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. काही अकारांत होत की नाही? हंस, हंसी, बेडूक, बेडकी, वानर, वानरी होत ना. म्हणजे हे करेक्ट आहे. मराठी भाषेत एकच शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतो, परंतु सर्व शब्द आढळतात असे नाही. हे पण बरोबर आहे. मूल तिन्ही लिंगात, पोर तिन्ही लिंगात, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग. तंबाखू 2 लिंगात, तो तंबाखू, ती तंबाखू. वेळ 2 लिंगात, तो वेळ, ती वेळ. बाग 2 लिंगात, तो बाग, ती बाग. बरोबर. सगळेच नाही वापरत, पण काही वापरू शकतो. सर्व बरोबर. पुढील पैकी निश्चित एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी सांगायचंय. शिक्षक, शपथ, तरुण आणि दगड. शपथच आहे. कोणता? शपथच. हा, ती शपथ आणि त्या शपथा. ती शपथ, त्या शपथा. बरोबर आहे का नाही? अकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने रूपे आकारांत होतात आणि काही नामांची इकारांत. जसं सून, सुना, वीज, विजा, चूल, चुली, बहीण, बहिणी. तसं शपथ, शपथा, कारण ती शपथ आहे ना. बरोबर. बाकी शिक्षक, तो शिक्षक करता येत नाही. दोन्ही वचनात सेम. तो तरुण दोन्ही वचनात सेमच. दगड दोन्ही वचनात सेम, कारण फक्त आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचने रूप एकारांत होतात. कुत्रा, कुत्रे, घोडा, घोडे, मुलगा, मुलगे. बाकी आकारांत पुल्लिंगी सोडलं तर कोणतीच नामं अनेक वचनात बदलत नाही. मग ती कोणत्या वचनात आहे निश्चित सांगू शकत नाही, कारण दोन्ही वचनातील रूप कशी आहेत? सारखीच आहेत. मग शपथ मात्र सांगता येतं, कारण त्याचं अनेक वचन काय आहे? शपथा. बरोबर आहे. रीतिरिवाज झाला बघा. हे हा अंशाभ्यस्त शब्द कोणत्या 2 भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे? रीतिरिवाज. कोणता आहे रे बाबा? संस्कृत अधिक फारसी. विभक्ती व अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. पंचमी काय आहे? पंचमी सांगा की. अपादान असतं का नाही? अपादान म्हणजे काय असेल? वियोग. म्हणजे काय असेल? क्रियेच्या संबंधाने एखाद्या गोष्टीचा वियोग, दूर जाणे. मुलगा शाळेतून घरी आला, शाळेपासून मुलाचा वियोग आहे. तृतीया म्हणजे करण. करण म्हणजे क्रियेचं साधन. काय असेल? वाक्यातील क्रिया ज्याच्या साह्याने घडते ते. बरोबर आहे. सप्तमी म्हणजे अधिकरण. अधिकरण म्हणजे वेळ आणि ठिकाण. कुठं आहे? आणि द्वितीया म्हणजे कर्म.
कर्माशिवाय द्वितीया लागत नाही. म्हणजे क्रिया ज्याच्यावर घडली ते कर्म. फक्त फिरवलंय त्याला, दुसरं काही झेंडे लावले नाही. बरोबर. काय आहे उत्तर? 3 आहे. 3 आहे ना. पुढील विधाने वाचा. संस्कृत भाषेतून मराठीत आलेले सर्व इकारांत उकारांत शब्द दीर्घांत लिहावे. बरोबर आहे ना. संस्कृत मधून जे काही शब्द घेतले ते आपण कसे लिहितो आपल्या भाषेनुसार? दीर्घ. एकाक्षरी शब्दातील इकार उकार नेहमी दीर्घ लिहावा, हे बरोबर आहे. ही, ती, तू, मी, जी, जू, यू, क्यू सगळे दीर्घच, ऱ्हस्व लिहित नाही. मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार व उकार उच्चारानुसार दीर्घ लिहावा. मराठी शब्द, मराठी शब्दातला शेवट हा कसा असतो नेहमी? उच्चारानुसार दीर्घ लिहा. सर्व बरोबरच आहे. हे चालले खुना जिकडं तिकडं चोहीकडे. शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. जे कळतंय ते आधी लावून घ्यायचे. अशा वेळी तुम्हाला निटील कळते, निटील म्हणजे कपाळ है ना, लावून घ्यायचं. निटील म्हणजे कपाळ. आता शिगिर्द म्हणजे कळतंय का? मी सांगितलं होतं शिकवता शिकवता. शिगिर्द म्हणजे शिष्य. शिगिर्द म्हणजे शिष्य. कोणता बरोबर आहे बघा बरं. इस्किल म्हणजे काय? हरकत. रिझाऊ म्हणजे मोह. पाठ ठेवायचा ते. इस्किल हरकत, रिझाऊ मोहक. घेऊ पुढा. ऋषीचे कुळ आणि हरळीचे मूळ पाहू नये या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. याचा अर्थ काय? ऋषीचं कुळ आणि हरळीचं मूळ शोधायला फार खोल शिरावं लागतं. कारण ऋषीचे कुळ सहजासहजी लवकर कळत नाही. आता काही मेन कळतात पण बाकीचे कळत नाही, कारण ते आपल्याला माहित आहेत. म्हणून ऋषीचे कुळ आणि हरळीचे मूळ शोधायला फार खोल शिरावे लागते. म्हणून त्यात पाहायची गरज नाही. अशा अर्थाने मुख्यार्थबाद हे कशाचे निमित्त आहे? मुख्यार्थबाद आता हे तुम्हाला व्हायचं आहे. हे लक्षण शब्दशक्तीचा आहे. लक्षणात मूळ अर्थाला बाधा येते आणि अर्थ लक्षात घ्यावा लागतो. खालीलपैकी अरबी शब्द कोणता आहे? वजन, इमारत, तारीख आणि महिना. कोणता आहे अरबी? तारीख. पुढील 2 केवल वाक्यांची एक केवल वाक्य तयार करा. माझ्या मित्रांनी मला एक पत्र पाठविले, त्या पत्रात माझे आभार मानले होते. काय येईल? माझ्या मित्राने मला आभाराचे पत्र पाठविले. पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. भारताचे श्रेष्ठ गायक भीमसेन जोशी आता आपल्या पुढे राग दरबारी सादर करतील. करतील तर असणार नाही, एलिमिनेट करायचं, कारण ते विधेय आहे हा ना. क्रिया कोणावर? राग दरबारीवर. राग दरबारी सादर करणार आहेत ना. हा म्हणजे हे आहे कर्म, हेही नाही. आणि आता काय असेल? आता सादर की आता आपल्या पुढे. हा आता आपल्या पुढे. जग ही एक रंगभूमी आहे. हे वाक्य कोणत्या अलंकारातील आहे? अलंकार. हा जग ही एक रंगभूमी आहे हा रूपक अलंकार आहे, कारण उपमेय आणि उपमान एकच आहेत असं वर्णन येतं.
जगाला डायरेक्ट रंगभूमी म्हटले. असं म्हटले का जग रंगभूमी सारखं आहे, जग म्हणजे जणू रंगभूमीच ती, जग कसलं रंगभूमीत असलं काय आलंय का? नाही, डायरेक्ट जगाला काय म्हटलंय? रंगभूमी. म्हणजे जिथं एकरूपता असते त्याला आपण रूपक अलंकार असे म्हणतो. होईल तुम्हाला, ते झाल्यावर तुम्हाला अडचण नाही येणार. हताश या शब्दातील योग्य समास ओळखा. हा, कोणता आहे? हत आहे आशा ज्याची असा तो, ज्याची आशा निघून गेलाय असा तो. कोणी? निराश व्यक्ती. हत आहे आशा, हत म्हणजे निघून गेली आहे. आपण म्हणतो ना मी हताश झालो आहे, म्हणजे तुमची आशा इच्छा निघून गेलेल्या आहेत. म्हणजे कोणता समास आहे? बहुरी समास. हत आहे आशा ज्याची असा तो, असा विग्रह. मी एवढा मोठा विग्रह सांगल्यावर तर झालंय ना? हा, जाऊ दे आता, डायरेक्ट वाचतेले ताण झाले. पुढील विधाने वाचा. वाक्यात क्रिया करणारा जो कोणी आहे त्यास उद्देश्य असे म्हणतात. म्हणतात का? म्हणतात कर्त्यालाच. विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद होय. होय काय? ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य असे म्हणतात. सर्व बरोबर आहे. योग्य जोड्या जुळवा. रीतिवाचक क्रियाविशेषण, परिमाणवाचक, स्थलवाचक आणि साधी. रीतिवाचक क्रियाविशेषण कोणता आहे? सावकाश, खरेच. परिमाणवाचक अनेकदा, खूप, संख्या, संख्या. स्थलवाचक सर्वत्र, वरून, स्थळ आहे ना. आणि साधित दिवस पासून दिवसा, रात्र पासून रात्री. नाम साधित आहे ना. म्हणजे काय उत्तर? दोन आहे. पद्मयवनी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पद्मयवनी हा ब्रह्मदेवाला म्हटला जातो. ब्रह्मदेवाचा समानार्थी शब्द आहे पद्मयवनी. पुढील पैकी तद्भव शब्द ओळखा. रोग, गार, गाय, दगड. कोणता आहे? गाय. ग्राय पासून गाय झाली ना, ग्राय पासून गाय. बरोबर आहे, कालच झालं हे. बाकी तर हे देशी आहे ना आपले. हा, योग्य जोड्या जुळवा. करणवाचक, कालवाचक, कैवल्यवाचक, योग्यतावाचक. करणवाचक कुठं आहे? पत्राद्वारे माहिती कळवा. माहिती कळवण्याचं साधन करण. क्रियेचं साधन, माहिती कळवण्याचं साधन कोण आहे? पत्र आहे ना. कालवाचक सकाळी 5 पर्यंत उठावे, काल. कैवल्यवाचक तोच मुलगा मूर्ख आहे. कारण च मात्र ही ना पण सुद्धा ही शब्दयोगी अव्यय नाम सर्वनामाला लागताना त्यांच्यात बदल होत नाही. म्हणजे नाम सर्वनामाचं सामान्य रूप होत नाही. आणि योग्यतावाचक ती चंद्रा समान सुंदर आहे, तिची योग्यता चंद्रासारखी. किती रे उत्तर? वसंत ऋतूत वृक्षांना पालवी फुटते. वाक्याचा काळ ओळखा. आता वसंत ऋतूत वृक्षांना पालवी फुटते. त्रिकाला बाधित सत्यविधान आहे. बरोबर आहे. मग त्रिकाला बाधित सत्यविधानांचा समावेश आपण कुठं करतो? वर्तमान काळात. तो हत्ती आहे आणि तो हत्ती पांढरा आहे. आता तो हत्ती आहे काय आहे? कितीतरी वेळा म्हणून घेतलं मी तुमच्याकडून. सर्वनाम आहे आणि तो हत्ती पांढरा आहे. एक्स्ट्रा माहिती आली की हे काय होणार? विशेषण. सर्वनाम व विशेषण. आणि उतार्याचे उत्तर सांगितलेत का? उतार्यात काही अडचण आहे का तुम्हाला? उतार्याचे उत्तर बघून घ्या काय आहे. किती आहे रे? 46. पहा बरं. 46 1, 47 3, 48 2,
49 आणि 54 असं दिलेलं आहे. शीर्षकात चुकलंय, शाबाश. कारण शीर्षकात आता इथून पुढं नीट विचार करायचा, सूक्ष्म. मेन काहीतरी विषय असेल ना ज्याच्या अनुषंगाने आपण एक्सप्लेनेशन करतो, तर तो मेन बिंदू बघायचा कोणता आहे, ज्याच्या भोवती सगळा उतारा फिरत आहे, आणि ते तुमचं शीर्षक असलं पाहिजे. झाले? काही अडचण आहे? शाबाश. आता सगळे चेहरे उतरून गेले. चला, राहिलेला भाग उद्या. खर तर हे पेपर कठीण आहे, सोपा नव्हता तेवढा, आणि संकल्पनात्मक तो जास्त होता, पण यायला तर पाहिजे तुम्हाला. आता रिव्हिजन करा. अशी सवय झाली की तुमचे परीक्षेतले येतात तुम्हाला, लय वेळ लागत नाही.